नमस्कार, मी रामेश्वर थोरात आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र मराठी पर्यटन व लोकजीवनाचा यूट्यूब चॅनल। तर मित्रांनो, आपण गेल्या वर्षी एक असाच व्हिडिओ बनविला होता या ठिकाणी आणि याही वर्षी मी तुम्हाला एक वेगळा व्हिडिओ या ठिकाणी बनवित आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो की या ठिकाणी गेल्या वर्षी आम्ही गहू टाकला होता, पण यावर्षी आम्ही ऊस उत्पादन घेत आहोत। आणि हे जे मागे आंब्याचं झाड दिसत आहे, या आंब्याच्या झाडाला आम्ही गवसणी घातली होती। ती गवसणी म्हणजे आपल्या मॅट, आजूबाजूला मॅट बांधली होती। तर याही वर्षी आम्ही या आंब्याच्या झाडाला मॅट बांधलेली आहे आणि हे संपूर्ण आंब्याचं झाड दाखवणार आहे। नंतर या ठिकाणचा परिसर आम्ही यावर्षी काय काय या ठिकाणी केलं हे दाखवणार आहे। तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण बघितलेलं आहे की हे आमचं जुनं शेड आहे आणि हे शेड जशास तसंच आहे। या शेडची आम्ही काही दुरुस्ती केली नाही, हे जुनंच शेड आहे। गेल्या वर्षी या ठिकाणी गहू होता, पण आता आम्ही ऊस लावलेला आहे। या प्रकारे ऊस आहे। आणि समोर दिसत आहे ते आमचं गाव आहे, हरडप गाव, आणि काहीच अंतरावर आमचं शेत आहे। जे गेल्या वर्षी कुत्री दाखवली होती, त्या कुत्रीचं हे एक पिल्लू आहे आणि दुसरे 4-5 पिल्ले आहेत, कोणीकडे तरी फिरायला गेले असतील आणि हे सध्या आता आराम करत आहे। सध्या यायचा आराम चालू आहे। आंब्याच्या झाडाखाली दिवसभर बसून हे आराम करतात, खायला भाकरी मिळतात, त्याच्यामुळं टेन्शन घेत नाहीत काहीच। आणि या ठिकाणी हे मिठाची थैली ठेवलेली आहे आम्ही। यामध्ये कोणी जर बाहेरून पाहुणा आला तर या ठिकाणी आंबा खाऊ लागला तर त्या आंब्याला कोणाकोणाची फरमाईश असते की मीठ असतात तर चांगलं झालं असतं, म्हणून ते आम्ही मिठाची पण या ठिकाणी सुविधा करून ठेवलेली आहे। हे ते मिठाची थैली आहे। व या ठिकाणी एक वेगळाच आम्ही झुला केलेला आहे आणि हा झुला म्हणजे त्या ठिकाणी आल्याच्या नंतर ते बसून झुलण्यासाठी, खेळण्यासाठी आहे। भरपूर केवळ शेतच नाही तर आम्ही याला शेतामध्ये मनोरंजन पण करून ठेवलेलं आहे आणि स्वतः बसण्यासाठी पण याचा उपयोग घेत असतो आम्ही। तर या ठिकाणी मी तुम्हाला बसून दाखवणार आहे। झुला आहे या ठिकाणी, शेतात
घरात आल्याच्या नंतर खूप असं एक फ्रेश वातावरण वाटते आणि या ठिकाणी बसल्याच्या नंतर एक आरामदायक झुला या ठिकाणी खेळायला भेटते. तर म्हणून हे आम्ही झुल्याची व्यवस्था केलेली आहे. आणि दुसरी एक बंगई तयार केलेली आहे. मी तुम्हाला बंगई दाखवणार आहे. या ठिकाणी जे काय तयार केलेलं आहे आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर एकदम मूड असं फ्रेश व्हावं असं या ठिकाणी आम्ही वातावरण तयार केलेलं आहे. तर चला आपण बंगईकडे जाऊया आणि अजून या ठिकाणी काय काय आम्ही सुविधा करून ठेवलेली आहे ते मी तुम्हाला दाखवणारच आहे. तर मित्रांनो, आता आपण बंगई आपला झुला बघितलेला आहे आणि आम्ही या ठिकाणी आंब्याच्या झाडाला एक बंगई तयार करून बांधलेली आहे. एक जण झुल्यावर जरी बसलं तर बंगईवर आपल्याला आराम पण करता येईल अशी पण आम्ही या ठिकाणी सुविधा करून ठेवलेली आहे. हे पिण्याच्या पाण्यासाठी एक रांजण आहे. थंडगार पाणी म्हणजेच हे निसर्ग निर्मितचं पाणी आहे. तर हे पाणी खूप थंड आहे. फ्रीजला कधीही ऐकत नाही, कारण हे निसर्ग निर्मितीप्रमाणे थंड केलेलं पाणी आहे निसर्गाने. तर या मातीच्या रांजणामधील पाणी म्हणजे खरंच एक समाधान देते. तर आपण त्या रांजणातलं पाणी पिऊया चला. तरी निसर्ग निर्मितचं पाणी आहे आणि मातीच्या रांजणामध्ये थंड झालेलं पाणी. तर मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.